तर उद्याच्या सुपर 8च्या असणाऱ्या 4 मॅचपर्यंत इथून पुढचे जे सामने आहेत 6 सामने हे नॉकआउटचे आहेत. इथं जिंकलात तर पुढच्या फेरीत, पराभूत झालात तर स्पर्धेच्या बाहेर. त्यानंतर उद्या सुद्धा सुपर 8च्या ज्या लढती होणार आहेत या सुपर 8च्या लढती सुद्धा नॉकआउट राऊंड आहेत आणि त्या सकाळी 8 वाजता चालू करायच्या आहेत. सुपर 8च्या लढती 8 वाजता. आणि आपल्याला पाहिजे की इथं या सुपर 8च्या लढतीमध्ये करामत कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे. पण आता या सुपर 8च्या लढतीमध्ये पोहोचण्यासाठी आताच एक 7वा संघ तर आम्हाला मिळाला, एबी सामर्थ्य मालेगाव. पण 8वा संघ कोणता आहे ते ठरवणारे दोन्ही सामने इथे बाकी राहिलेले आहेत. दोन्ही टीम्स आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरायला आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर टीम आहे ती गोल्डी बॉयज, संघमालक तिरुपती अण्णा ताटे यांच्या मालकीचा संघ आपल्याला जो पाहायला मिळेल, जो इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळणार आहे. ऑल इंडिया आयकॉन राहुल बघेल फ्रॉम मध्य प्रदेश, त्यानंतर ऑल इंडिया आयकॉन रणजित फराटे शिरूर, नाशिक आयकॉन भूषण पाटील आपला याच सिडकोचा असणारा हा खेळाडू, इथे राजू पाटीलला जीवनदान मिळतंय. त्यानंतर आयडॉल सुशांत गायकवाड तर सोन्या गायकवाड आणि आयडॉल आहेत अक्षय जराड फ्रॉम सलबतपूर निवासा. आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहिलं तर आदित्य 11 सुहास शेठ शिंदे यांच्या मालिकेचा संघ अगदी आपण पाहतोय. ऑल इंडिया आयकॉन राजू पाटे फ्रॉम नारायणगाव जुन्नर पुणे, ऑल इंडिया आयकॉन विशाल निगोट मंचर तालुका आंबेगाव पुणे, नाशिक आयकॉन आहे यशवंत शिंदे फ्रॉम नाशिक, आयडॉल सचिन शिंदे छत्रपती संभाजीनगर आणि आयडॉल कृष्णा मुंडे फ्रॉम बीड. और येणार बिन अगदी आपण पाहतोय स्कुलिंगला चेंडू पोहोचलाय, क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय थोडंसं खराब झालंय. एक आली दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा आरामात या ठिकाणी पळून पूर्ण केली गेली आणि इथे 2 धावा राजू पाटेच्या खात्यामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 2 धावसंख्येने 4 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. एक बक्षीस या ठिकाणी जे आलेलं आहे, बक्षीस जे आहे खास बॉबी भालेराव यांच्यासाठी आहे. बॉबी भालेराव जे अर्धशतक कंप्लीट करत असतील तर 2100चं प्राइज आहे. पराग शेवाळे अर्थात लारा यांच्या माध्यमातून 2100चं प्राइज. राजू पाटे इथं स्क्वेलेगला चेंडू खेळतोय, चेंडू पाठवतोय सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा खात सहीचा मोका, ये लागा चौका, 4 रन. वरती मिळाले जीवनदान आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होणारं आक्रमण आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या 8. गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बापू खडतळेला आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या रूपाने धापलकर धावसंख्या असेल 9 धावा, 9 रन. 6 ओव्हरच्या मॅचेस आता आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत, सामना क्रमांक 4 या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळालाय. 2:56 हा आत्ताचा टायमिंग आहे आणि 6 ओव्हरची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पण उद्या सकाळी 8 वाजता पहिला चेंडू आपल्याला टाकायचा आहे. सुपर 8च्या 4 मॅच, त्यानंतर सेमीफायनल 2 आणि 1 फायनल अशा लढती आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना उद्या विनंती राहील, उद्या आपलं ग्राउंड 9:30 पावणे 10 वाजता सुरू होणार नाही. उद्या आपलं मैदान सकाळी बरोबर 8 वाजता पहिला चेंडू आपण या ठिकाणी टाकणार आहोत. कौतुक करायला लागेल टेनिस क्रिकेट.inचे सगळे कॅमेरामन आज दिवसभर काम करून उद्या मिळणारी थोडीशी झोप आणि त्यानंतर उद्या दिवसभर काम परत एकदा आणि कामाची पोच पावतीये. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू हवे, क्षेत्ररक्षक अक्षत सरार चेंडू खाली पोहोचलाय, झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय राजू पाटेचा खेळ. घेतली.
सिडकोचा वंडर बॉय असं म्हटलं जातं स्टेन. राजू पाटेची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि राजू पाटे याच्या जागेवरती आपल्याला पाहायला मिळालेला आयडॉल छत्रपती संभाजीनगरचा असणारा सचिन शिंदे त्याला आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवती भूषण पाटील 9 रन. पहिलं षटक अगदी आपण पाहतोय जे संपले गेलेलं आहे. दापरकती धावसंख्या जी आहे ती 10 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. नवीन षटकाला होईल सुरुवात आणि गोलंदाज यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक विकेट आली आहे. बाबी भालेराव 0वरती बाद. पण ज्याच्या बरोबर आपण आयुष्य काढले, ज्याच्या बरोबर आपण लहानाचे मोठे झालो, त्या मित्राने जवळ येऊन कौतुकाची थाप दिली आणि एखादा सेल्फी घेतला ना, त्यावेळेस जर फील येतं ना, हे फक्त आता मैदानाच्या आतमध्ये असणारा गोलंदाज रोशन महाले त्याच्या मनात जे आहे ना, हे फक्त त्यालाच माहिती आहे. हृदय स्पोर्ट्स यांच्या वतीने एक चांगली विकेट घेतली. एक ब्रँडेड गॉगल खास रोशन महाले यांच्यासाठी असेल. नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय कृष्णा मुंडे. यावेळेस अगदी आपण पाहतोय परत एकदा उंच हवेत झेल सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 रन चौकार. नाही येतो कृष्णा मुंडे यांच्यापेक्षा थोडीशी हाईट बारीक आहे. यांच्यापेक्षा थोडासा फिटनेस आता कृष्णाचा वाढलाय. यावेळेस सध्या आपण पाहिले हलक्या हाताने चेंडू खेळला गेला. प्रफुल्ल आलाय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तिथे क्षेत्ररक्षण खराब. 4 रन चौकार. चव्हाण यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अजून एका विकेटसाठी अनोखा असं प्राइज आलेलं आहे. इथे फाईन लेगला चेंडू हलकसा अपील निश्चितप्रमाणे केलं गेलं होतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. फलंदाज होईल धावबाद. गोटला आपण या ठिकाणी पाहणार आहे आणि आता प्रमोद भाऊ महाले
रोशनवाले यांचे बंधू यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. अविदादा गामणे यांच्या वतीने अनोख्या असं प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. जर इथं उर्वरित असणाऱ्या 2 चेंडूमध्ये जर एखादी विकेट जर घेत असेल तर गोलंदाज रोशनसाठी एक तांदळाचा कट्टा आहे. यावेळी सांगते आपण पाहतो हलक्या तरी चेंडू खेळला, धावबादचा प्रयत्न आणि तिथे संधी मात्र गमावली. एक सिंगल आली. धापलक वाढेल 19 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. दुसरं षटक चालू असताना गौरव पाटील यांच्या एक बक्षीस आहे. विकेट आली तर 500 रुपयाचं प्राइज. स्वप्नील दादा एवढा मोठा फॅन फॉलो रोशनने भूषणने निश्चितप्रमाणे आयुष्यामध्ये जो कमवलेला आहे, मला वाटतं ही मंडळी जर अति सातत्याने खेळत राहिली तर स्कोर कमी आणि बक्षीस जास्त पाहायला मिळतील. यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू हवेत आणि कॉटन बोल्ट मोठी विकेट आली आहे. विशाल निघोटची विकेट. फलंदाज होईल बाद. पाणी पाठवा. हरदेव स्पोर्ट्स यांच्या वतीने एक ब्रँडेड गॉगल. दादा तांदळाचा कट्टा ते चॉईस करणार की तुम्ही देणार आहेत? तुम्ही देणार आहेत. क्या बात आहे. वा. हरदेव स्पोर्ट्सच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय ब्रँडेड गॉगल तर दिला जाणारच आहे. सर्वेश सिंग यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज रोशनवाले यांच्यासाठी या ठिकाणी असणार आहे. गॉगल मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं पण त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली, अभी नाही, मॅच खतम हो जाने के बाद. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये एकदा आपण पाहतो तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज असेल. बॉलर नेम रणजित फराडे. मांडवगण फराडा तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावाला बिलॉंग करणारा रणजित फराडे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. स्ट्राईकला जर अगदी आपण पाहिलं तर फलंदाज प्रफुल्ल आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला कृष्ण मुंडे. अभिजित वेलजाळी यांच्या तिने सुद्धा 500 रुपयाचं प्राइज आले रोशन माले यांच्यासाठी. व्हाईट बॉलचा इशारा. धाबलक वाढेल 20 रन. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहिलं होतं 4 विकेट आलेले आहेत आणि एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय होताना आपल्याला पाहायला मिळते. एस साऊंडचे ओनर आदरणीय प्रथमेश सोनवणे अर्थात सोनूने यांच्या तिने सुद्धा 500 रुपयाचं प्राइज रोशनवाले यांच्यासाठी आहे. एसएसचा जसा आवाज आहे तशी कौतुकाची थाप पण आहे. यावेळेस अगदी 11 लाईन स्कोलिंगला चेंडू पोहोचला जाईन तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहिल्यामध्ये एका धाव संख्येने धापलक पुढे जाताना पाहायला मिळेल. टोटल स्कोर असेल आता 21. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आदित्य 11 हा संघ थोड्याशा अडचणी सापडलाय पण या अडचणीतून इथे मात कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. रणजित तयार आहे. कृष्णासाठी मारा करेल कृष्णा मुंडे फ्रॉम बीड.
इथं अगदी आपण पाहतोय उज्जुष्टीच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. धाबलक वाढला जाईल. धाबलक धावत संख्या 1 पुढे जाईल. 22 रन 22 वरती धाबलक आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजाला एक वॉर्निंग सुद्धा 1 बाउन्स निश्चितप्रमाणे पाहायला मिळालं. गोलंदाजाला एक सक्त वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. आता इथून पुढची गोलंदाजी करत असताना खांद्यापेक्षा जास्त उंचीचा चेंडू हा टाकून चालणार नाहीये. लो फुल टॉस गुडघा टेक और ये छेरंदेक षटकार. या ठिकाणी गणेश जावेव साहेबांचं आगमन झाले. त्याचबरोबर गणेश आता जावेव साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले आणि त्याचबरोबर नागरे साहेबांचं आगमन होताना पाहिले मिळाले आणि इथे जीवनदान सोप्पा झेल सुटला गेलाय. ज्याने एक षटकार मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करत होता त्याला बाद करण्याची संधी होती. ती संधी मात्र गमावली गेली. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने धावसंख्या असेल 29 षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 2 व्हाईट बॉल आले. त्यामुळे आतापर्यंत जेवढे 5 चेंडू टाकले गेलेत त्यामुळे 3 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळेचा चेंडू प्रफुल्लसाठी खूप चांगला चेंडू होता. चेंडू डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळालाय निर्धार चेंडू आहे. धापलक स्थिर आहे. धापलक धावसंख्या 29 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आदित्य 11 इथे सुरुवातीला अभिजित वेळजाळे आणि त्याचबरोबर सर्वेश सिंग यांच्या वतीने ऑनलाईन रोशन माले यांच्या खात्यावरती 1000 रुपये दोघांचे 500 रुपये ठिकाणी जमा झालेले आहेत. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला मनापासून धन्यवाद देईल. आणि तिथे तिथे अगदी आपण पाहतोय संधी रनआउटची आहे आणि इथे फलंदाज होईल. धावबाद प्रफुल्ल होतोय. इथे रनआउट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फिके पाहायला मिळाली. सुशांत गायकवाडच्या हातात चेंडू अगदी सरळ फेकला गेला होता. तिथे विकेट आली रनआउटची. आणि आता प्रफुल्ल बाद झाल्यानंतर न्यू बॅटर यशवंत शिंदे इथे कृष्णा मुंडेच्यासाठी हा चेंडू होता. चेंडू बॅटमध्ये येऊ शकला नाहीये परंतु तिथे नो बॉल कारण एक चेंडू पहिला वॉर्निंग दिली होती. ऑलरेडी एक चेंडू अशा प्रकारचा टाकला होता त्यावेळेस एक वॉर्निंग निश्चितप्रमाणे देण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट आपण आवर्जून सांगितली की डोक्यापेक्षा नाही खांद्यापेक्षा. कारण पहिला जेव्हा चेंडू पडला जातो जर डोक्यापेक्षा जास्त उसळला गेला तर तिथं व्हाईट बॉल दिला जातो आणि वॉर्निंग दिली जाते. जर खांदा आणि डोकं याच्यामधून चेंडू निघून गेला तर फक्त वॉर्निंग दिली जाते. आणि तिथून पुढचा जो 1 बाउन्स अलाउड आहे डोकं नाही खांदा चेक केला जातो. खांद्यापेक्षा जास्त उंचीचा आहे का. फ्रीचा चेंडू असेल. धापलक 31. परत एकदा चेंज ऑफ पेस. खूप चांगला चेंडू होता. इथे निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने झाली आहे षटकाची समाप्ती. षटक क्रमांक संपले जाते ते आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकवरती धावसंख्या 5 बाद 31 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत.
आलेले आहे आपले रामदास सहजराव यांच्या वतीने एक बक्षीस या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते आणि बक्षीस असेल जर इथे यशवंत शिंदे अर्धशतक जर कंप्लीट करत असतील तर त्यांच्यासाठी इथे प्राइज असेल तब्बल 500 रुपयाचं प्राइज त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते. पक्ष्यांची खैरात निश्चित प्रमाण होताना आपल्याला जे पाहायला मिळते. धनाजी महाले नवीन गोलंदाजी मार्फत आपल्याला जो पाहायला मिळतोय. हा चेंडू खूप चांगला आहे. चेंडू डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण इथे कशा प्रकारे अशांत केलं जात आहे मला खूप मजा येणार आहे. धनाजी परत तयार असेल. समोरच्या बाजूला फलंदाज अगदी आपण पाहिला यशवंत शिंदेला आपण पाहतोय. धनाजी महालेचं कौतुक करावं लागेल आणि खास करून 2 चेंडू लागोपाठ डॉट टाकण्यात धनाजी महालेला यश येताना पाहायला मिळते. 31 वरती दाबलं की चौथं षटक चालू आहे. 5 फलंदाज आतापर्यंत जे बाद आहे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे फलंदाज होईल बाद, झेलबाद. त्याच्यामध्ये पंकज शर्माला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. विशेष म्हणजे सातत्याने विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले आदित्य 11 या संघाच्या आणि तिथे कुठेतरी संघ आता अडचणीत सापडताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. धनाजी महाले परत इथे तयार आहे. इथे परत एकदा बिगिट तर केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्या हातात चेंडू जाऊन विसवलाय. फलंदाज होईल बाद, झेलबाद. सात बाद 31 धावा 3.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता प्रदीप पाटील आपण पाहणार आहोत. सात विकेट म्हणजे आपण म्हणतो ना पत्त्याप्रमाणे इथे कुठेतरी डाव कोसळताना आदित्य 11 आपल्याला पाहायला मिळालाय. धनाजी काय गोलंदाजी करतोय. यावेळेस धनाजीचा हा चेंडू अगदी आपण पाहिल्या उजिष्टीच्या थोडासा बाहेर आहे आणि पंचांचा इशारा पंचांची दुनियाच मिळाला. समांतर ही धावा असेल. अवांतर धावा 32. 7 बाद 32 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. परत एकदा धनाजी तयार. धनाजी महाले इथे थोडासा प्रकटलाय आणि दुसरा हा लगातार हा वाईड येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. संघ मालक तिरुपती अण्णा ताटे यांच्या वतीने एक बक्षीस आलेले की 2 विकेट लागोपाठच्या घेतल्यात धनाजीने. हा घेतल्यात म्हणून त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. संघ मालकांच्या वतीने हे बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळतंय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाचं वैशिष्ट्य माहिती आहे. पहिले 2 चेंडू डॉट आलेत. पुढच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. पुढच्या दोन्ही चेंडू वाईड आलेत. आता एक चेंडू
बाकी राहिलाय याच्या अगोदरच्या चेंडूवरती सिंगल होती. आता काय असणार आहे? आणि चेंडू लॉंग ऑफ मिड विकेटला निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने निश्चितप्रमाणे दाबताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य 11 हा संघ आपल्याला जो पाहायला मिळतोय. उर्वरित 2 षटकं बाकी राहिलेली आहेत. या 2 षटकात इथून पुढे कृष्णा आणि स्ट्राईकला असणारा प्रदीप पाटील कशा प्रकारे डाव सांभाळतोय हे पाहिलं खूप मजा आहे. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती राहुल बेग 5व्या षटकासाठी त्याला या ठिकाणी जे पाचारण करण्यात आलेलं आहे. यावेळेस मिड विकेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शांत असं वातावरण थोडंसं अशांत केलं होतं वारंवारच्या येणाऱ्या विकेटने. परंतु इथं कृष्णा शेवटपर्यंत कशा प्रकारची झुंज देतोय, कशा प्रकारे इथे धावसंख्या मोठा उभारण्याचा प्रयत्न करतोय. कारण अनुभवी खेळाडू आहे. खूप वेळा अगदी आपण पाहिलंय कृष्णाची बहरलेली फलंदाजी आणि त्याला बरसताना आपण खूप वेळा पाहिलेला आहे. पाहायचं इथे या मॅच मध्ये कृष्णा संघाला कशा प्रकारे सावरणार आहे. गोलंदाज तयार. कृष्णाच्या बॅटमध्ये चेंडू काऊ करून खेळलाय. क्षेत्रक्षेत्रावर चेंडूवरती पोहोचतोय. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला नाही. एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने धावफलक वाढेल 40 संघाने या ठिकाणी गाठलेले 7 बाद 40 धावा. मोठमोठ्या फटक्यांशिवाय इथं मोठी धावसंख्या उभारली जाणार नाही. कारण आता या डावातले चेंडू बाकी राहिले 10 आणि 10 चेंडूमध्ये जर अजून कम से कम एक 30-35 म्हणजे 75-80 धावा धावफलकावरती लागणार का? काय इथं 55-60च्या आसपास हा धावफलक थांबवला जातोय. ते जोपर्यंत 6 षटकं टाकून होणार नाही तोपर्यंत कळणार नाही. एक सिंगल परत एकदा आली. राहुल बेग गोलंदाज जसा आलाय 3 चेंडूवरती 3 सिंगल खर्च करताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज सिंगल डबल वरती जास्तीचा भर देण्याचा प्रयत्न करतात. कारण असे कारण विकेट पण खूप मोठे आल्यात आणि चांगल्या चेंडूवरती सिंगल घेत खराब चेंडूची वाट पाहणं आणि तो मैदानाच्या बाहेर खेळणं हा प्रयत्न आहे. यावेळेस खूप चांगला चेंडू अगदी आपण पाहतोय. शांत प्रकारचं वातावरण इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळालाय. धावफलक 41 वरती स्थिर आहे. आर्या प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन अगदी आपण पाहतोय. 4थं पर्व या क्रिकेटच्या स्पर्धेचं आहे. स्वप्नील भाऊ गामणे त्याचबरोबर विशालभाऊ पट्टे बहादूर या 2 मित्रांच्या अथक परिश्रमातून साकारलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि या 2 मित्रांनी त्यांच्या आयुष्यात कमवलेला जेवढा मित्र परिवार आहे मग तो नाशिक शहरातला असेल, नाशिकच्या पंचक्रोशीतला असेल किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असेल, हा प्रत्येक जण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपलं योगदान, आपला वेळ, आपलं सहकार्य सातत्याने गेली 4 वर्षे देताना आपल्याला पाहायला मिळतंय. 42 धावा आहेत 7 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेचा चेंडू हवेत आहे. झेल होणार का? परंतु क्षेत्ररक्षक अगदी जवळपास कोणताच नव्हता. तिथे 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येने षटकाची झाली आहे समाप्ती. 5 ओव्हर इथे पूर्ण झाल्यात. या 5 ओव्हरमध्ये 5 धावा अतिरिक्त आल्यात. विकेट आल्या 7 आणि धावा आहे 44 धावा.
च्या आतमध्ये इतर कुणी बसायचं नाही आणि खेळाडूंनी खेळाडू कक्षाच्या बाहेर बसायचं नाही, हे नियम आहेत. त्यामुळे खेळाडूंनी खेळाडू कक्षातच बसावं, इतरत्र कुठेही बसू नये. थँक्यू, धन्यवाद. नवीन गोलंदाजी मार्क अगदी आपण पाहतोय धनाजी. यावेळेचा चेंडू धनाजीचा, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, तिथे आली आहे कृष्णाची विकेट. धक्का क्रमांक बसेल 7वा, सॉरी 8वा. संघमालक आदरणीय तिरुपती अण्णा ताटे यांनी कळवले, अजून एक विकेट जर आली तर 500 रुपयाचं प्राइज आहे. 8/44 आदित्य 11 संघ आहे. गोलंदाज धनाजी परत एकदा आपण पाहतोय गोलंदाजीवरती तयार. शेवटच्या 2 विकेट याच्या बाकी राहिल्यात. या डावातले शेवटचे 5 चेंडूचे सुद्धा बाकी राहिलेले आहेत. बाबू इथे या शेवटच्या 5 चेंडूवरती फलंदाज काय करामत करतायत. धनाजी यावेळेस स्क्वेअर कटचा सुरेख प्रकारचा फटका सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू घेतोय सीमा रेषेची धडक, चौकार आलाय एकदम कडक. पुढे जाऊन पोहोचेल तो असेल आता 48-48. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. चेंडू ते निर्धाव. शेवटचे 3 चेंडू या डावातले बाकी आहेत. 48, लॉस ऑफ 8 विकेट. 8 फलंदाज बाद आहे. 48 धावा पर करतोय अगदी आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू या डावातले जे बाकी राहिलेत, यावेळेस परफेक्ट बॅटवरती मिडल झाला आणि सरळ सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. षटकार. गोलंदाज तयार. परत एकदा विकेट केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि आता तो चेंडू सटकलाय. जीवनदान जेल. परत एकदा सुटला गेलाय. 2 धावा आहेत. टोटल स्कोर असेल आता अब तक 56, लॉस ऑफ 8 विकेट. 8/56. शेवटचा 1 चेंडू फक्त बाकी राहिलेला आहे. परत एकदा जीवनदानाचा घेतलेला पुरेपूर फायदा. षटकार. गेला. पहिल्या डावाचा विचार आपण केला तर पहिल्या डावामध्ये
टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो बनवला गेलाय तो एकूण 62 62 आणि टार्गेट असेल 63चं 63 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. का धावफलक हा खूप मोठा वाटतोय. जोपर्यंत मॅच सुरू होणार नाही तोपर्यंत कळणार नाही. पण शेवटच्या षटकात आलेल्या 18 धावा ह्या मॅचच्या रोमांचकतेमध्ये वाढ करणार का ते आपल्याला पाहिजे. 62 बनवायच्या 63 आणि या 63 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होतोय किंवा हा धावफलक खूप चांगला ठरून धावसंख्या थांबवली जाते ते मात्र पाहू आणि ऐकू एका गोड अशा आवाजात आदरणीय चंद्रकांत शेटे सर अर्थात चंदू सरांच्या आवाजात. धन्यवाद. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत असणार आहे. नाशिकच नाही तर अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चा ज्या प्रीमियर लीगची आहे ती क्रीडा प्रीमियर लीग स्पर्धा कैलासवासी भास्कर गामणे यांच्या स्मृती जागवणारी क्रीडा स्पर्धा आर्या प्रीमियर लीग विशाल भाऊ पट्टेबहादूर आणि स्वप्नीलजी गामणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आज अगदी महत्त्वाचा दिवस आहे. चौथा दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा आणि चौथ्या दिवसातील एक महत्त्वाचा सामना आणि सामनाही चौथाच आहे आणि चौथ्या सामन्याचा दुसरा डाव आहे. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत आदित्य 11 आणि दुसऱ्या बाजूला गोल्डी बॉईज यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅटर पाठवायचेत आपल्याला. आदित्य 11ने पहिली बॅटिंग केली 62 केल्या 63 करायच्यात आणि आता गोल्डी बॉईज ही टीम बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. स्थानिक आयकॉन त्याचबरोबर नाशिकचे आयकॉन त्याचबरोबरीने ऑल इंडिया आयकॉन 2 खेळाडू 2 आयडॉल अशा प्रकारचा हा फॉर्मॅट आहे. स्थानिक नाशिक जिल्ह्यातील खेळाडू आहेत आणि त्यांना एकत्रित करून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. चौथ्या पर्वामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन मोठ्या प्रमाणात. चला बॅटर प्लीज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. आणि सगळ्यांची आवडती स्पर्धा गेल्या काही वर्षातच ही स्पर्धा झालेली आहे आणि म्हणूनच सगळ्यांची पावलं नाशिकच्या दिशेने येताना पाहिलं मिळत आहेत. चलो नाशिक आर्या प्रीमियर लीग. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होते. नाशिकचे सिक्सर किंग श्रीकांत खरताळे म्हणजेच बाप्पू जोडीला सुशांत गायकवाड टाकळी डोकेश्वर गाव तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आणि मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. 63 धावांचं लक्ष दिसायला छोटं वाटत असेल परंतु जरी 63 असतील मैदानात जाऊन बॅटने त्या धावा केल्याशिवाय होणार आहेत का? नाही होणार आहेत. त्याच्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील आणि जर का काही विकेट सुरुवातीला आल्या तर थोडासा दबाव गोलंदाजी करणारी आदित्य 11 टीम सुद्धा निर्माण करू शकते. पाहूया काय होईल दुसऱ्या डावामध्ये. क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. असं कुठे झालंय का एका डावामध्ये रिझल्ट लागलाय? नाही लागलाय. त्याच्यामुळे दोन्ही डावांचा खेळ आहे. दोन्ही डावात चांगलंच खेळावं लागणार आहे. सुरुवात चांगली करून या खेळात नाही चालत. तुम्हाला शेवट चांगला करावा लागतो आणि शेवट कोण करणार? शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या रन आत्मविश्वास देऊन गेलेले आहेत. वैयक्तिक पहिल्या आणि टीमसाठी पहिलं षटक घेऊन विशाल निघोड गोलंदाजीसाठी येतील. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पंचही मैदानाच्या आतमध्ये जेपी पॅनलचे नामवंत पंच विक्रम शेलार आणि हेमंत शेट्टी. नाशिककरांचं थोडंसं जास्त प्रेम हेमंत शेट्टी सरांवर लाभलेलं आहे. येस त्यानंतर बिग बॅश सारख्या स्पर्धा देखील पंचांची कामगिरी करताना त्यांना आम्ही पाहिलं आहे. जय पवार सर असतील ज्यांनी महाराष्ट्रभर जेपी पॅनलच्या माध्यमातून चांगलं काम करतायत. दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. प्रेक्षक हो आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुमचा आमचा सर्वांचा आवडता आणि लाडका खेळ क्रिकेटचा त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेटचा आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये एक नवीन क्रांती झाली. त्या क्रांतीचं नाव आहे प्रीमियर लीग. कारण आता 50 ते 60% स्पर्धा या प्रीमियर लीगच्याच होतात. अशीच एक मानाची प्रीमियर लीग महाराष्ट्रातील आर्या प्रीमियर लीग. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि तो सुद्धा अगदी खेळपट्टीवर पडून नाही यशस्वी झालाय. सुशांतने मनात ठरवलंय धावा बनवायच्यात कशा
झटपट पटापट, परंतु पहिला बॉल मी त्या काही बनवून देणार नाही हे या ठिकाणी विशाल यांनी सांगितलंय. पहिला बॉल डॉट आलाय. आलेला एक एक डॉट बॉल मॅच मध्ये नक्कीच रंगत निर्माण करेल, गोलंदाजी करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवेल. तर समोर आहेत सुशांत गायकवाड. खोलवा टप्प्याचा बॉल स्क्वेअर, शॉर्ट स्क्वेअर लेगला. आणखीन एक चांगली क्षेत्ररक्षण, कदाचित डायरेक्ट हिट अडचणीत आणू शकला असता बॅटरला, परंतु विशाल निगोट यांनी लगातारचे 2 बॉल डॉट टाकलेले. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे गोलंदाजी करण्यासाठी, नो साठी. यस, पंचांनी मात्र हा रिव्ह्यू घेतलेला आहे. गोलंदाजाचा फूट चेक करायचं आहे. नो बॉल. पंचांच्या नजरेतून काही चुकू शकत नाहीये. जरी असं वाटलं तो 2 डॉट बॉल आलेत, नो बॉल सापडला आणि आता मोठा फटका मारण्याचं लायसन्स सुशांतकडे असणार आहे. पाहूया काय करतील. समोर विशाल सारखे खेळाडू आहेत, दोन्ही डावखुरे हाताचे खेळाडू आहेत. एक आहेत आंबेगाव तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील, आणि एक आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील, पारनेर तालुक्यातील. फ्री हिट आज आले ते दोन्ही खेळाडू नाशिक नगरीमध्ये. वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता कुठेतरी, तो नाही यशस्वी झालाय. वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे, धावसंख्या 1 ने पुढे गेलेली आहे. प्रेक्षक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. क्रिकेटचा खेळ कोणताही असू देत मजा येते. वन डे असू दे मजा येते, टेस्ट असू दे मजा येते, T20 असू दे मजा येते, IPL असू दे मजा येते, आपली प्रीमियर लीग असू दे मजा येते. अशीच मजा आज सगळे नाशिककर घेत आहेत आर्या प्रीमियर लीग मध्ये. समोर उडवलाय बॉल, अगदी थोड्या काळासाठी हेलिकॉप्टरवर देखील बसवला हा बॉल आणि फेकून दिला सीमारेषा पलीकडे. आमचे प्रेक्षक कॅच पकडतायत. या आपल्यासाठी पारितोषिक आहे. ज्यांनी कॅच पकडली आहे आपण सन्मानाने या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान केला जाईल. सुरुवात चांगली झाली होती, डॉट बॉलने झाली होती. त्यानंतर मोठा फटका खेळण्याची परवानगीच दिली गेली, नो असल्या कारणाने त्याचा फायदा घेत असताना हेलिकॉप्टर खेळले सुशांत. त्यांनी बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलंय. पुन्हा एकदा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता, पायावर करण्याचा प्रयत्न राहिला. इकडे पाठीमागे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉल येईल, गरज आहे. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. तर इकडे तुम्हाला त्या बाबी कराव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील, विकेटसाठी जावं लागेल. आदित्य 11 या टीमला विकेटसाठी जावंच लागेल. जर काही विकेट आल्या तर तेही मॅचमध्ये येतील, अन्यथा मॅच दूर जाऊ शकते. गोल्डी बॉईज सुशांत आहेत त्यांच्यासाठी. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत होता आणि विकेटची गरज होती तर विकेटच आलेली आहे. सुशांत आयकॉनला बाद केलं, आयकॉनने विकेट आली आहे. मला मॅच मध्ये घेऊन येतात, प्रतिस्पर्ध्यांवरचा थोडासा दबाव वाढवतात. जसं षटकार चौकार गोलंदाजी करणाऱ्या टीमवरचा दबाव वाढवतात ना, तसा विकेट बॅटिंग टीमवरचा दबाव वाढवतील. एका बाजूला आपण धावसंख्या किती करायची याचा विचार करत असतो, 63 जर करायची आहे. दुसऱ्या अँगलनी अशीही एक टीम मॅच पाहत असते की आम्हाला 10 विकेट घ्यायच्यात, त्याच्यापैकी एक आली आहे 9 विकेट घ्यायच्यात. पाहूया काय होईल. मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे दाखल होत आहेत. महाराष्ट्रातील चर्चेतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये मांडवगण फराटा या गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, जे शिरूर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील आहेत, जे आज नाशिक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत.
नाशिकची देखील चर्चा मोठ्या प्रमाणावर होते. नाशिकच्या कुंभमेळ्याची चर्चा होते, गोदावरीची चर्चा होते, टकसाळची चर्चा होते. नाशिक चर्चा मात्र सातत्याने होताना पाहायला मिळते. नाशिकचं वातावरण मात्र तेवढंच सुंदर आहे. म्हणजे महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नाशिकचं वातावरण खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे पसंती इकडे लोक मोठ्या प्रमाणावर देतात नाशिकमध्ये येण्यासाठी. चांगला बॉल सन्मान दिलाय. फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. हो, नाशिकची मिसळ तर फेमस आहे, परंतु मुंबईला जसा वडापाव मिळतो इकडे पाव वडा असतो एक वेगळा. तिरुपती अण्णा यांच्याकडून रणजित फराटे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार असेल. विकेट घेतल्यामुळे थोडासा दबाव आहे खरा. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 31 बॉल आणि 54ची आवश्यकता अजूनही आहे. श्रीकांत खरताळे याही परिस्थितीमध्ये रणनीत्या बनवतायत. फिल्डिंग करणारी टीम विशाल निगोट. यावेळेला पायावर करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला होता. राजू पाटे देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेग बायच्या स्वरूपातील रन कळवली जाते. पहिली ओव्हर संपली आहे. 6 ओव्हरची असणारी मॅच आहे. 10 धावा धावफलकावर आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 5 षटकं आणि 53ची आवश्यकता आहे. म्हणजे 10 पेक्षा जास्त पाहिजे. प्रफुल्ल पाटील येत आहेत. पहिला बॉल वाईड यॉर्कर चांगल्या ठिकाणी टाकलाय. सुरुवात चांगली केली आहे. नुकतीच छत्रपती जी स्पर्धा होती ओझरची, तर त्या स्पर्धेमध्ये देखील यांना खेळताना पाहिलं होतं. ओझरचाही संघ एवढाच बलवान आहे. छत्रपती चषक ओझर ही स्पर्धा नुकतीच पाहायला मिळाली होती. प्रफुल्ल एक डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येईल. बापू लांब लचक स्ट्रोक खेळतायत. बॉलला हवाई यात्रेसाठी पाठवलं आणि 6 धावेंसाठी सुद्धा सिक्सर. दुसऱ्या बॉलवर षटकार लगावलाय. बापूनेही आपली स्ट्रेन दाखवली आणि हे गरजेचं आहे. समोरच्याने बादशाह दाखवलं तर तुम्हाला एक हा दाखवावाच लागतो. हार मानून चालत नाही क्रिकेटच्या या खेळामध्ये. हो 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 आणखीन एक चांगला बॉल. गोल्डी बॉईज कडून कोणत्याही फलंदाजाने षटकार लगावला तरी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पुरस्कार असेल. 16 धावा धावफलकावर आहे. डॉट बॉल षटकार पुन्हा डॉट बॉल. चांगला संघर्ष चाललाय या ठिकाणी. प्रफुल्लही हार मानायला तयार नाहीयेत. बापूही हार मानायला तयार नाहीयेत. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. आज आर्या प्रीमियर लीग सारखी ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा खेळण्यासाठी हे सगळे खेळाडू नाशिक नगरीमध्ये आलेले आहेत. आणखीन एक चांगला बॉल. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय आणि सिमेंटच्या खेळपट्ट्यांवर बऱ्यापैकी लेन बॉल करण्यापेक्षा यॉर्कवर भर बऱ्यापैकी असतो. 17 धावा धावफलकावर आहे. षटकार येऊन सुद्धा कमबॅक केलंय प्रफुल्ल यांनी. रणजित फराटे श्रीकांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 26 मध्ये 46. 26 चेंडू आणि 46 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे. नाशिक नगरीतील मानाची स्पर्धा यावेळेला समोर उडवलाय. मिड ऑफ आतमध्ये होते. माहिती होतं
आणि इकडेही हेलिकॉप्टर लगावलाय रणजित यांनी बॉल सीमारेषेच्या पार. वर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरा मार्गस्थ आहे. तशाच तसं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतोय. एक चौकार आलाय, एक षटकार या ओव्हरमध्ये आलाय प्रफुल्ल रणजित यांच्यासाठी. ओ आता जास्त सफल झाले होते. बॉल प्रॉपर टाकला होता. थोडासा जरी फटका चुकला असता तरी यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या, परंतु ते त्यांनी जाणलं, ओळखलं, बॉलला फक्त ऑन साईडला ढकललं. 1 रन पूर्ण करतायत आणि धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ 11ची सरासरी गाठलेली आहे. धावसंख्या 22 झालेली आहे. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 41 पाहिजे. 24-41. खेळाडू उत्सुक आहेत. प्रेक्षक पाहण्यासाठी आतुर आहेत. tenniscricket.in वर युट्यूबला देखील जगभर स्पर्धा पाहिली जाते. 2 ओव्हरमध्ये बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे, परंतु विकेट घ्याव्या लागतील जर पुन्हा एकदा मॅचमध्ये यायचं असेल तर. आणि त्यासाठी विशाल निगोट यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पुन्हा एकदा असणार आहे. तुमच्याकडे आयकॉन आहे तर आम्ही सुद्धा आयकॉनच त्याच्यासमोर उभा करणार, ही रणनीती पाहायला मिळते. श्रीकांत आणि रणजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोल्डी बॉयजसाठी आदित्य 11 साठी विशाल. 24 चेंडू आणि 41ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. मॅच एवढी दूर नाहीये, परंतु डॉट बॉल किंवा विकेट आल्या तर मॅच मध्ये पुनरागमन आदित्य 11चं देखील होऊ शकतं. फुल टॉस बॉल होता. हळूवार पद्धतीने फक्त ढकलण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू मार्गस्थ झाला खरा, परंतु तोपर्यंत 1 रन कंप्लीट केलेली आहे. मोठ्या फटक्याच्या मानसिकतेत नव्हते. कुठेतरी बॉलला ढकलायचं. कदाचित हे षटक देखील तेवढंच महत्वाचं आहे. प्रत्येक टीमने प्रत्येक खेळाडूसाठी काहीतरी प्लॅनिंग केलं जातं. एक कालखंड होता या गोष्टी नव्हत्या. आता प्लॅनिंग करणारे देखील प्रत्येक टीम मध्ये दोघे दोघे तिघे तिघे आहेत. काळ बदलला, काळाबरोबर क्रिकेट बदललं. टेनिस क्रिकेट देखील आता मोठ्या प्रमाणावर बदललंय आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. विजय पावले यांच्यासारख्या शेतकरी कुटुंबातील खेळाडू आज त्यांच्यासाठी 32 लाखाची बोली लागते, तर ही खूप मोठी उपलब्धता आहे. सर्वसामान्य घरातील मुले देखील आता पुढे येऊ लागलेली आहेत. सिस क्रिकेट सर्वांसाठी आहे. चांगला बॉल टाकलाय, परंतु मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होईल. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे. पहिले दोनही बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलेले आहेत आणि त्याचा सन्मान देखील या दोघांनी दिलाय. चांगल्या ठिकाणी चेंडू याही वेल होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला जाईल. 1-1 आला तरी देखील मॅच मध्ये गोलंदाजी करणारी टीम येईल आणि थोडंसं आरामात देखील चांगल्या बॉलवर सन्मान देऊन 1-1 तरी घ्यायची ही रणनीती कदाचित या दोघांची दिसते. पहिल्या 3ही बॉलवर 1-1 धाव आलेली आहे. धाव संख्या 25 वर गेलेली आहे. 63चा करायचा आहे पाठलाग. जसा सामना पुढे जाईल रंगतता वाढताना पाहायला मिळते. रणनीती थोडीशी बदलली जाते इकडे. बॉबी बालीराव यष्ट्यांच्या पाठीमागून या मॅचवर संपूर्णपणे क्षेत्ररक्षणाची रचना देखील करतायत. चांगला बॉल होता. चांगल्या पद्धतीने टोलावलाय देखील. क्षेत्ररक्षक आले तिकडे. 4ही बॉल जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचे टाकण्याचाच प्रयत्न राहिला आणि त्याच्यामुळे 1 पेक्षा जास्त काही नाही मिळालंय. इकडे चुकीला माफी नाहीये. एखादा बॉल चुकू देत त्याची सजा मिळू शकते, परंतु गोलंदाजी चांगल्या टप्प्याची होते, म्हणून कौतुक करावं लागेल विशाल यांचं. याही परिस्थितीमध्ये चांगली कामगिरी करतात. 26 धावा धावफलकावर आहेत. 20 बॉल आणि 37ची आवश्यकता अजूनही आहे. हे 2 चेंडू देखील तेवढेच निर्णायक असणार आहेत. रणजित फराडे महाराष्ट्रातील चर्चेतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतील नाव आणि विशाल निगोट हे देखील तेच आहे. पुण्यावरून नाशिकवरून पुण्याच्या दिशेने जाताना मंचर लागतं आणि या मंचरला बिलॉंग करणारे हे गोलंदाज आहेत.
पुन्हा एकदा तेच, पुन्हा एकदा पायावर करण्याचा प्रयत्न, तेवढी चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली तिकडे. एक धाव घेतली गेली आहे. पहिल्या 5 बॉलवर 5 धावा, एक ने धावफलक पुढे निघालाय, परंतु मोठा फटका नाही येऊ दिलाय. विशालने आपल्या टीमला मॅच मध्ये आणण्याचा चंगच बांधलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. अजून 19 बॉल आणि 36 ची आवश्यकता आहे. आमच्या धावसंख्या कमी झाल्या होत्या, परंतु आम्ही जाणतो कमबॅक कसं करायचं. हेच विशाल निगोट इकडे दाखवत असताना या प्रीमियर लीगच्या स्पर्धा आहेत. मजा येते प्रीमियर लीग. एक बॉल महत्वाचा असतो, रणनीती महत्वाची असते. हा बॉल समोर केलाय, थोडासा पुढे याही वेळेला होता, परंतु जास्त मोठा फटका नाही येऊ शकलाय. विशालचं हे षटक जरी विकेट नाही आली चांगलं राहिलंय, कारण 6 बॉलवर प्रत्येक बॉलला 1 आली आणि 6 धावा इकडे खर्च केलेल्या आहेत. चांगलं कमबॅक. पाणी मैदान विशाल भाऊ पट्टे बहादूर आणि स्वप्नील भाऊ गामणे यांच्या दोस्तीची चर्चा होते. अख्ख्या नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये देखील चर्चा होते. तीन ओव्हरचा खेळ झालाय, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. दोस्तीवरचं गाणं आमच्या डीजे गौरव यांनी मात्र इकडे बजावलं होतं. म्हणजे गौरव सगळीच भूमिका करत आहेत, ऑलराऊंडर आहेत. परंतु या क्रिकेटने सुद्धा गौरव आपल्याला खूप सारे मित्र दिलेले आहेत. क्रिकेटची दोस्ती अडचणीत असताना नातेवाईक एक वेळेस पुढे येणार नाहीत, परंतु मित्रांना फोन करून पहा, त्यांच्या अगोदर येतील. आणि कोरोनात खूप सारे अनुभव आपण घेतले असतील, आणि या क्रिकेटने आपल्याला तेवढंच दिलंय. मित्र दिलेत खूप सारे विविध. आता एखादा अडचणीत महाराष्ट्रात कुठेही सापडू देत, टेनिस क्रिकेटचा मित्र त्या गावामध्ये असेल, त्याला कॉल केला तरी देखील तो तिथे पोहोचू शकतो. आणि असंच कोण अडचणीत आलं तर मलाही कॉल केला तरी चालेल, आपण तो संपर्क साधू शकतो. ही आपलं टेनिस क्रिकेटची दुनिया आहे आणि टेनिस क्रिकेटचं जग म्हणून आपण सगळे एकत्र आहोत. गौरवजी, जवळ मॅचच्या दिशेने अशीच एक चांगली स्पर्धा, 2 मित्रांची स्पर्धा नाशिकमध्ये रंगते. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रफुल्ल यांना आमंत्रित करण्यात आलंय खरं, परंतु थोडंसं संयमाने, कारण विकेट जाऊ द्यायची नाही. कदाचित विशालला विकेट नाही द्यायची. ओ, यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. एक चांगला चेंडू, एक डॉट बॉल मात्र या ठिकाणी महत्वाचा आहे. एक डॉट बॉल आलाय. थोडासा दबाव मात्र या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल. समीकरण बदलतंय. एका बॉल नंतर समीकरण बदलू लागलेलं आहे. 17 बॉल मध्ये 35. आता गोलंदाजी करणारी आदित्य 11 टीम सुद्धा मॅच मध्ये येऊ पाहत आहे. या वेळेला लोअर फुल टॉस, परंतु बनवलाय हा स्ट्रोक. बापूस बनू शकतो असे फटके. बॉल खराब नव्हता, फटका त्याही पेक्षा चांगला होता. 4. अण्णांकडून हा पुरस्कार असणार आहे 500 रुपयाचा लगातार 3 षटकारासाठी. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे होता, हातात बॅट थोडीशी फिरली, त्याच्यामुळे योग्य दिशा नाही मिळू शकली. 1 रन तिकडे मिळणार आहे. हळूहळू मॅच मध्ये रंगतता वाढू लागलेली आहे. 15 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 30 ची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक बॉलला 2 रन काढायचे. असं काही नाहीये, मॅच संपली नाहीये. 50-50 आहे अजूनही. काही षटकार, काही चौकार गोल्डी बॉयजला मॅच मध्ये घेऊन येतील आणि काही विकेट, काही डॉट बॉल मॅच मध्ये पुनश्च एकदा घेऊन येतील. ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या आदित्य 11 संघाला सुद्धा थोडीशी एनर्जी वाढली आहे त्यांची.
एका टीमचा प्लस पॉईंट हा आहे की त्यांनी एकच विकेट गमावली आणि एका टीमचा प्लस पॉईंट हा आहे की आतापर्यंत थोडासा दबाव त्यांनी निर्माण केलाय. 15 बॉलमध्ये 30ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. आर्या प्रीमियर लीग महाराष्ट्रातील एक नामवंत लीग म्हणून ओळखली जाते, नाशिक नगरीची. प्रफुल्ल कृष्णा सरांकडून कोणत्याही बॅटरने 3 षटकार 1100 रुपयाचा पुरस्कार असेल. जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पारितोषिक वाढू लागलेली आहेत. खोलवट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर हेलिकॉप्टर सिक्सर. मॅच मध्ये गोल्डी बॉईज टीम सुद्धा आली आहे. रणजित या ठिकाणी का आले तेवढ्या लांबवरचा प्रवास करून ते दाखवत आहेत. प्रफुल्ल हे देखील कमबॅक करणारे खेळाडू आहेत. चांगल्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला होता, चांगल्या टप्प्याचाच होता. लॉंग ऑनला फक्त ढकलला, 1 रन पूर्ण केला. या दोघांनी एक गोष्ट केली आहे, मायनस बॉलची वाट पाहिली, त्याच्यानंतर बॉलची वाट लावली, परंतु चांगल्या बॉलला सन्मान देखील देण्याचा प्रयत्न केला. त्यावर एक तरी घ्यायची ही रणनीती बनवली होती. 13 बॉलमध्ये 23. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एका दुसरी विकेट पुन्हा एकदा आदित्य 11ला सुद्धा मॅच मध्ये आणू शकते. श्रीकांत खरताळे म्हणजेच बापू आणि रणजित फराटे. तर प्रफुल्ल गोलंदाजीसाठी एक बॉल महत्वाचा आहे. चांगल्या ठिकाणी पुन्हा चेंडू पाहिला मिळतोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय आणि 1 रन कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल. अशा ठिकाणी मॅच आहे जिकडे तुम्हाला चुका नाही चालणार आहे. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 41. विकेट मात्र एकच गेली आहे. 12 बॉल बाकी आहे. 22ची आवश्यकता अजूनही आहे, म्हणजे ही मॅच ऑन आहे. गद्दार अवस्थेमध्ये येतोय. असंच म्हणतात क्रिकेटच्या खेळात कोणतीही धावसंख्या सुरक्षित सुद्धा नसते. म्हणजे किती धावसंख्या करा त्याचा सुद्धा पाठलाग होऊ शकतो. या स्पर्धेत आपण पाहिले आणि कमी धावसंख्येच्या मॅचेस रंगू शकतात का, तर त्या सुद्धा रंगू शकतात. तेही आपण या स्पर्धेमध्ये पाहिलंय. ही तर या स्पर्धेची ओळख आहे. मॅच चांगल्या होतात म्हणून प्रेक्षकांना आवडतात, म्हणून खेळाडूंना आवडतात, म्हणून मालकांना आवडतात. या स्पर्धेत खेळाडूंना खेळावंसं वाटतं, प्रेक्षकांना पाहावंसं वाटतं, संघ मालकांना टीम विकत घ्यावीशी वाटते आणि म्हणूनच सगळ्यांची पावलं इकडे येत असतात. 2 मित्रांची स्पर्धा पाहायला मिळते. विशाल भाऊ आणि स्वप्नील भाऊ यांचा हा सुपरहिट धमाका पाहायला मिळतोय आर्या प्रीमियर लीग नावाचा. आणि मी स्वप्नील भाऊंचा मनापासून आभारी असेल. दरवर्षी 1-2 दिवस का होईना माझ्यासाठी त्यांनी ठेवलेत त्याबद्दल. आणि नाशिकला देखील येण्याचा योग, नाशिक शहरात येण्याचा योग त्यानिमित्ताने येतो. चांगली मॅच चालली आहे इकडे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. अजूनही प्रेक्षकांमध्ये चर्चा होऊ लागल्यात, यार विकेट जर इकडे आल्या तर आदित्य 11 पुन्हा एकदा मॅच मध्ये येतील का, की श्रीकांत आणि रणजित काही मोठे फटके आता या क्षणी मारतील का, अशा चर्चा इकडे सुरू झालेल्या आहेत. सचिन येतात गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर जबरदस्त तडाखा लगावलाय आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. सांगतायत समीकरण बदलत आहे. इकडे समीकरण बदलू लागलेलं आहे. 11 बॉलमध्ये 16 अजूनही करायचे. डॉट बॉलची आवश्यकता आहे. श्रीकांत बॅटिंगसाठी.
कमी गतीचा बॉल टाकला, याही वेळेला दिशा दिली आहे, गॅपमध्येच बॉल जाताना पाहायला मिळतोय. बॉलने ओलांडली आहे सीमारेषा. 4-4-4 चौकार. थोडंसं खुलं करण्याचा प्रयत्न होतोय. 10 बॉलमध्ये 12ची आवश्यकता आहे. बॉलला या अगोदरच्या एवढ्या लांब मारलं श्रीकांतने, तो बॉलही बिचारा म्हटला असेल, श्रीकांत भाऊ जरा हळूच, थोड्याशा जास्त वेदना होत आहेत. बॉलही बिचारा घाबरत असेल त्यांच्या दिशेने येताना. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायला गेले, टायमिंग तेवढा नाही झालाय. 1 रन तिकडे मिळेल. कमी धावसंख्येमध्ये देखील आदित्य 11 यांनीही चांगला खेळ केलाय, मॅच बनवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु षटकार चौकारांनी पुन्हा गणित बदललं. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. 9 चेंडूत 11ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सचिन शिंदे पुन्हा एकदा आज चांगली कामगिरी केली सचिन यांनी बॅटिंगमध्ये. समोर उडवायला गेले स्ट्रोक. रणजित फराटे तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली आहे, एक घेतली आहे, दुसरीचाही कॉल. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. एकाच रूपांतर 2 मध्ये होत आहे. स्ट्राईकवर पुन्हा एकदा रणजित येत आहेत. या दोघांनी एक गोष्ट केली, विकेट जर सुरुवातीला काही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विकेट आल्या असत्या तर बाकीच्या फलंदाजांवर दबाव येऊ शकला असता, आणि त्याच्यामुळे यांनी सुरुवातीला काय केलं, सिंगल घेतल्या. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेने पुन्हा धावसंख्या पुढे जाईल. 7 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 8ची आवश्यकता आहे. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. तसे या षटकामध्ये पाहायला मिळालं, काही चेंडूंची वाट लावली सुद्धा. मजा येते क्रिकेटचा खेळ, आपण खेळतो, पाहतो किंवा वर्णन करतो त्यावेळेला सुद्धा. चांगला बॉल, परंतु इकडे पाठीमागे मार्गस्थ होईल. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली आहे. बघता बघता 5 षटकांचा खेळ इकडे संपलाय. 56 धावा धावफलकावर झाल्यात. 6 मध्ये 7 पाहिजेत, आणि असं कुठे लिहिलंय 7 आहेत म्हणून मॅच ऑलरेडी जिंकली आहे. 1-2 विकेट, 1-2 डॉट बॉल आले तर गोलंदाजी करणारी टीम सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. साठी आमंत्रित करण्यात आलंय. बॉबी भालेराव स्वतः येत आहेत. यस, की कुणाला आमंत्रित करतायत? यस, पंकज शर्मा यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलाय. शेवटच्या षटकात ते आलेत, कारण क्रिकेटच्या खेळात अक्षय सर, मनोज सर सुद्धा तिकडे, त्यांच्याकडेही प्रदीर्घ असा अनुभव आहे. आपण पाहिल्यात 6 मध्ये 7, 6 मध्ये 6, 6 मध्ये 5, 6 मध्ये 4, 6 मध्ये 3, 6 मध्ये 3, 6 मध्ये 1, 6 मध्ये 1 ची सुद्धा मिडन ओव्हर आम्ही पाहिली आहे. त्याच्यामुळे तर क्रिकेटचा हा खेळ आहे, आणि क्रिकेटच्या या खेळात काही होऊ शकतं. फक्त मॅच सोडायची नसते, एका जिद्दीने खेळायची असते. स्वतःला शेवटपर्यंत सांगायचं असतं आपण जिंकू शकतो. आपल्या टीमला सांगायचं असतं आपण जिंकू शकतो. श्रीकांतने सांगितलंय, रणजितने सांगितलंय, आणि तेच मात्र आता गोलंदाजांना सुद्धा सांगावं लागेल. पंकज गोलंदाजीसाठी आलेत. 6 चेंडूमध्ये 7ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला, आणि एक धाव तिकडे घेतली गेली आहे. पहिला बॉल तर चांगला आलाय, लेग बायच्या स्वरूपातील रन आहे. 5 मध्ये 6 काय होणार? मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. मॅच तर अजून संपलेली नाहीये. आदित्य 11ने ती मॅच सोडलेली नाहीये, आणि गोल्डी बॉईजने सुद्धा प्रतिस्पर्ध्याकडे अजून जाऊ दिलेली नाहीये. जवळपास 80% मॅच, 80 काय 85% मॅच गोल्डी बॉईजकडे गेली आहे. 15% आशेचं किरण अजूनही आहे, ते म्हणजे आदित्य 11 साठी, कारण अजूनही 6 रन तर करायचेच आहेत ना. 5 बॉलमध्ये 6 करायचेत, 6 करायचेत. येईल का एखादा डॉट बॉल, येईल का एखादी विकेट, की येईल मोठा फटका, ते पाहावं लागेल. यावेळेला बॅटचा स्विंग पहा काय लाजबाब होता. आला आणि फेकून दिला खूप लांबवर,
रणजित फर्राटे यांच्या बॅट मधून आलाय सिक्सर. मॅच फिनिश. विजयी होतोय गोल्डी बॉय संघ. अभिनंदन.